कला दर्पण फाउंडेशन ने महिलाओं को बांटी साड़ियां। मुंबई। साहित्यिक, सामाजिक और शैक्षणिक क्षेत्र में सक्रिय संस्था कला दर्पण फाउंडेशन ट्रस्ट ने मंगलवार को खारपुर स्थित अपने कार्यालय में एक विशेष समारोह का आयोजन किया। इस कार्यक्रम के तहत महिलाओं को साड़ियां वितरित की गई। कार्यक्रम की मुख्य अतिथि कार्य सम्राट समाज सेविका सौ पल्लवी कुणाल सरमटकर ने अपने हाथों से महिलाओं को साड़ियां बांटी। यह आयोजन कला दर्पण फाउंडेशन के जन कल्याण के प्रति समर्पण और समाज सेवा की भावना को दर्शाता है। संस्था के अध्यक्ष S.K. तिवारी ने इस मौके पर कहा, कला दर्पण फाउंडेशन पिछले 13 वर्षों से निरंतर जनसेवा में कार्यरत है। हमारा उद्देश्य समाज के हर वर्ग को सहायता प्रदान करना है, विशेषकर उन महिलाओं को जो आर्थिक तंगी का सामना कर रही हैं। कार्यक्रम में संस्था उपाध्यक्ष दिनेश केसर, महिला प्रदेश अध्यक्ष जसबीर कौर भामरा, पूनम दुबे, नरेंद्र मिश्र, दीपक मिस्त्री, अजफर सैयद सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। कला दर्पण फाउंडेशन ट्रस्ट एक प्रतिष्ठित संस्था है जो साहित्य, समाज सेवा और शिक्षा के क्षेत्र में कार्यरत है। ये संस्था विभिन्न कार्यक्रमों और गतिविधियों के माध्यम से समाज के वंचित और जरूरतमंद वर्गों की मदद करती है। आइए सुनते हैं कार्य सम्राट समाज सेविका पल्लवी कुणाल सरमटकर ने क्या कुछ कहा। नमस्कार, मी पल्लवी कुणाल सरमळकर आणि आज इथे मी कला दर्पण फाउंडेशन ट्रस्ट इथे भेट दिली आहे। आणि हा जे ट्रस्ट आहे ते 13 वर्षापासून कार्यरत आहेत आणि हे फार छान असे कार्यक्रम करतात। त्यांचे अध्यक्ष जे आहेत कौर ताई ते आपल्या सोबत आहेत, तिवारी साहेब पण आपल्या सोबत आहेत आणि मेन म्हणजे जे त्यांनी ऑर्गनाइज केलाय हा प्रोग्राम ते दिनेश केसरी सर पण आपल्या सोबत आहेत। आणि हे 13 वर्षापासून असे कार्यक्रम आयोजित करतात जिथे ते खाऊ वाटप करतात गरजू लोकांना। त्याच्यानंतर आज आम्ही साडी वाटप केलं आहे आणि त्याच्यानंतर हे खेळणी वाटप असून दे किंवा पुस्तकं वाटप असून दे, असं विविध प्रकारचं ते गोष्टी सर्वपर्यंत पोहोचवतात। जे आपला गरजू विभाग आहे, जे लोकांना खरोखर या सर्व गोष्टींची गरज आहे त्या लोकांना हे सहकार्य करतात आणि मदत करतात। तर आज मला इकडे येऊन फार आनंद झाला आहे आणि माझ्या शुभेच्छा ह्यांच्या सोबत आहेत का हे असेच पुढे येऊन असंच आपल्या समाजातल्या लोकांना आपण हे केलं पाहिजे। आणि हे एक समाजासाठी पुढे ठेवलेलं उदाहरण देखील आहे का आपण सर्वांनी असं पुढे येऊन ह्या संस्थेला किंवा अशा प्रकारच्या संस्थेला आपण आज पुढे जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे। तर आज इकडे येऊन खूप बरं वाटलं आणि माझ्या शुभेच्छा ह्यांच्या बरोबर आहे। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।